काही कमी जास्त फॉर्मॅलिटी म्हणून तारीफ नका करू. तू असं डब्बा भरून आणले असते 10-12 एक तर ते कमीच पडले असते. आता या ब्लॉगचं कॅप्शन टाका, किरण मोठी का होते आहे. अहो इकडे या ना लवकर. टोपी घालून नव्हतं बोलवलं मी. तेजी आली. टोपी घालून नव्हतं बोलवलं मी तुला. का बरं? पकड मोबाईल, माझ्याकडून हँडल नाही होते. गण्या धावरे गण्या धावरे. मोदक आणले आहे. थांब ना, खायचीच घाई नाही. थांब मोदक आणलेले आहे हे माझ्या बहिणीनी. घ्या. माझ्या बायकोला मोदक मागितले होते, गावभर मोदक मागितले होते, मला भेटले नाही. पहिले साडीनं आणले का, आता दुसऱ्या साडीनं आणले, पण माझ्या बायकोनं काही बनवले नाही. पुढच्या वर्षी बनवणार. थँक्यू. पहिले परीने आणले होते मोदक असे, पण तिचं ते म्हणे वरचं सारण नाही नंतर बोल ना यार, तू तुझा ब्लॉग घे, तू खेळ ना. काय ऐक पण तिचे पण मोदक मस्त झाले होते असे. आणि हिने पण आज आणले मोदक. हे पण बघूनच असं मस्त पाणी सुटत आहे, एकदम मऊ आहे. आणि आतलं स्टफिंग दाखवतो मी तुम्हाला. त्यामध्ये तुपाची कमी आहे. तुपाची कमी आहे. वरून तूप टाकते आणि मग खाते ना. पैशांच नाही, गरज नाही तुपाची. बम एक नंबर झालं. मी पण खाणार आहे. फायनली यावर्षी गणपती उठल्यावर मोदक खायला भेटले. खरंच मस्त झालं. तसेच विरघळत आहे तोंडामध्ये. दाबाची पण गरज नाहीये. काही कमी जास्त असं फॉर्मॅलिटी म्हणून तारीफ नका करू. नाही फॉर्मॅलिटी नाही, तुम्हीच बघा एकदा. स्टफिंग बघा, हे ते बघा, त्याच्यातलं काय काय आहे काय काय नाही आहे. खरं मसाला आमचे जसे कोकणामध्ये बनतात ना, म्हणजे तिकडचे लोक बनवतात सेम तसे झालेले आहे. कारण इकडे विदर्भामध्ये कोणीच असे म्हणजे उकडीचे मोदक नाही, आमच्याकडे नाहीच बनतच नाही. आमच्याकडे ते साधे तळलेले मोदक असतात. उकडीचे मोदक फक्त कोकणा साईडला असतात. पण हे मोदक आम्हाला काही बनवता येत नाही, पण माझ्या बहिणीने ट्राय केले, खरंच मस्त झाले. कोकणाची आठवण आली. असंही मन शिकवून घेईन म्हणून. पुढच्या वर्षी मी बनवणार आहे. पुढच्या वर्षी बनवू. पुढच्या वर्षी त्या येईल आपल्या घरी, मग आपण बनवू आणि रेसिपी दाखवू लोकांना. ठीक आहे. तू फक्त सांगशील, नाही तर मग ते मी सगळं बनवणार. परी आणि तेजू दोघे बनवणार, मी खाणार. डकार नाही, उतकी नीट लागली तुझी. माझी कशाला, मी खाऊन राहिलो माझ्या हातानं. पब्लिकनं पाहायचीच अजून व्हिडिओ. कोणाला लागली? तिने आणले बिचारी, चारूनच नाही राहिली. तू अर्धा तर चार. तिने खाल्ले कालच. नवीन बनवलं तिने मध्ये. काल ती काय म्हटलं का मोदक नाही आणले. म्हटलं अरे म्हणे बनवले म्हणे, बरोबर 21च झाले म्हणे. म्हणून तिने आज स्पेशल बनवून आणले आपल्यासाठी. मजाक नाही, काय टाकला याच्यात? सिक्रेट इंग्रेडिएंट्स. ये बातें बताई नहीं जाती. काय नंतर ते सांगून दे मला. मी तुमचं अर्धा नाही गेलाय त्याच्यात शाईने. अरे बोल ना ब्लॉग मध्ये. तिकडे कुठे चालली आता? मी तिकडे कांद्याला नादाला अर्धा मोदक देतो. कारण एकच उरला काय? काम करावाय तू. अरे पाच आणले, 2 खाल्ले. मी नाही खाल्ला, एकच खाल्ला मी. 2 खाल्ले. एक मीच खाल्ला. एक काल तिने खाल्ला. अर्धा खाल्ला. हा मग 3.5 तर तूच खाल्ले. असं मोजू नका. 1.5 खाल्ला मी. तू मोठू तू असं डब्बा भरून आणले असते 10-12 21 जरी मोदक आणले असते तर ते कमीच पडले असते. एकच मोदक आणि दोघं जण घ्या. मी कॉम्प्रोमाइज करून याने खाऊ काढले. हे असायला पाहिजे. पाहिजे का? थँक्यू. आमची लई इच्छा होती, आम्ही स्टोरी पण टाकली होती, पण भेटलाच नाही. पण शेवटी तेजूने इच्छा पूर्ण केली. परीने इच्छा पूर्ण केली पहिले, मग आता तेजूने इच्छा पूर्ण केली. परीच म्हणे का काहीतरी तिची बारीक लेअर वाला होता. नाही तिचं काय झालं होतं, ते वरची स्टफिंग असते ना हे तांदळाचं पीठ, ती काय म्हणे एका कपाला तांदळाच्या पिठाला 1.5 कप पाणी लागते म्हणे. तिच्याने काय केलं, त्यात जास्त पाणी टाकून आणखी असं नाही पण तोही वेगळा होता. ती म्हणे वरचं
कवर त्याच्यामुळे बिघडलं पण तिची स्टफिंग मस्त झाली होती. तिची स्टफिंग आणि नाही स्टफिंग वेगळी आहे काहीतरी वेगळं टाकलं सांगून नाही राहिली काय टाकलं तू सांग. मावा आणि मिल्क पावडर आणि खोबरा आणि गूळ आणि इलायची आणि जायफळ बापरे आणि बदाम. बापरे बदाम पण आहे म्हणजे तिने बदाम पण टाकलं, खोबरं पण टाकलं, गूळ पण टाकला आणि अजून इलायची पण टाकली. अजून काय मिल्क पावडर टाकलं आणि मावा मावा म्हणजे आपलं हेच ना खवा. इन्ग्रेडियंट समजून फायदाच नाही कारण किती क्वांटिटी टाकायला लागते. सो त्याच्याच ब्लॉग बघत राहा. पुढच्या ब्लॉग मध्ये कधी सांगू आम्ही. कधीतरी मी उकडीचे मोदक बनवणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार की किती प्रमाणात किती काय काय सारण टाकावं लागतं आणि आपण ते नक्की करू, नक्की बघू. हे ऐको सॉरी आणि हीच सांगणार आहे कसे बनवायचं कारण मला तर काही येत नाही. पण तुला माहित आहे का तू लग्नाआधी छान होती पीठ म्हणतो पण तू याला लग्नाआधी जेव्हा भेटत होती तेव्हा चहा प्यायलाच जात होती पण कॉफी पीत होती, चहा होती. असं काहीच नाही आहे. चहा पीत होती तू. कधी पीत होती. मग ऑप्शन नव्हतं राहत ना कुठे जाऊन भेटायचं, कुठे जाऊन बसायचं. हे बघा आयुष्यात आपल्याला काही करायचं आहे तर त्याच्या कसं ते करतोच आपण. फक्त काहीतरी बहाना लागते की याच्यामुळे असं झालं बा त्याच्यामुळे तसं झालं बा. काही ऑर्डर करावं लागत होतं. ठीक आहे ओ मा बोलो तू हिच्या मायामुळे चहा पिते बंद करा आता बस. चहा प्यायला चला जाण तुला. हा चला तिल प्यायचं. बघ तू माझ्यासोबत लग्न करून फायद्यात आहे समजलं का. आणि तू हे लोकांचे तू ओळख केल्याचं काय. ते काही पण असो ते काहीही असो तू माझा पोपट नको करत तू माझा पोपट नको करत सांगू समजलं का तुला. पोपट कुठे करताय समजलं का तुला. मी कुठे काय मी दिसून दिसत आहे नाही दिसत आता मी कधीतरी काहीतरी बोलल्यावर त्याला चांगलं काहीतरी बोलायचं त्याच्यावर. नेहमी असे पचकच करावं लागतं लागते. काय वाटलं माझ्या बहिणीने मोदक बनवून आणले म्हणे तुला फायदाच झाला म्हणजे माझ्याशी लग्न करून. मग मी म्हटलं हे लोकांचे तुला ओळखते त्याच्यामुळे तुला फायदा द्यायचा आहे ना. ते पण आहे ना. मी असं थोडी म्हणत आहे पण मी जे बोललं त्याच्यावर कम्पॅक्ट द्यायच लागते. काय करू सवय झाली. क्रिएटर आहे ना. बायकोला सोड. बाहेरच्या लोकांशी बोलायचं कसं. अरे मी काही इथं शिव्या थोडी देतो. तरी पण मला कधी तर असं जिंकून कसं तरी. अरे तुला माझ्या आयुष्यात करून जिंकलीन तू. माझ्या लग्न करून आयुष्यात जिंकलीन तू. नाही तरी पण माझ्या आयुष्यात लग्न केलं आयुष्यात जिंकलीन तू पूर्ण. हो आणि तरी पण असं नाही यार. नाही हा काय म्हणणार तुम्ही मला. काही नाही चहा कर. तिच्याकडून सी बारीक झाली ते. नाही रठ्ठच आहे ते. बारीक नाही बारीक झाली. मोठी झाली. इतनी खुशी मुझे. तिचे गाल पण बारीक झाली नाही तर तिची गाल नव्हती कशी दिसत होते. कमी गेलं. हा सगळ्यात मेन रिझन. ठीक आहे मी पण गोड खूप कमी खाते. मी खातच नाही गोड. अरे ऍक्च्युअली माहिती का मी विचारा माझ्या 5 मोदक आणले होते. 4.5 दैनच खाल्ले. 4.5 हा ते दाखव बोललीच नाही. हा काव्या बोल. जी पण आपल्याकडे डब्बावर लड्डू पण आहे डब्बावर. आपण घरी गोड नाही बनवत बाहेरून आणतो. ऍक्च्युली माहितीये काय आहे माझ्या मम्मीने आता ते नागपंचमी होती आणि जन्माष्टमी होती ना तर घरी करंजी बनवली होती. मग ती करंजी दिली शशांकसाठी कारण का आणि खाल्ली सगळी नाही
एक बुकेसाठी. कारण जवायला करंजा खूप आवडते म्हणून करंजा दिल्या डब्बा भरून. हा, आणि मला एवढ्या शिव्या देऊन देऊन टोकून एकही नाही खाऊ दिली. आता खात काय, रात्री खात काय, झोपताना खात असते काय, उठताना खात असते काय, बसल्यानं खात असते काय, इथं खात असते काय, अर्धी खात असते काय, चौथकर खाणं, मग एवढी खात असते काय, गोड असते ते असं करून मला लक्ष हटवून टाकलं त्या करंजावरून. आता पाहिजे डब्यातला करंजा गायब. बापरे बाप, म्हणजे खोटं बोलले. नाही सॉरी गायब नाही झाल्या. ठीक आहे ना, बोलून तू सगळ्या करंजा खाल्ल्या येतो मी. एक खूप आता तर वाटलं तुम्ही खूप कमी लाडू वाटले. त्या महालक्ष्मीचे लड्डू होते ते मी दिले त्या काकूनी. ते लड्डू होते ते मी दिले काव्याला आणि अद्याला. मोठी आता या ब्लॉगचं कॅप्शन टाका, किरण मोठी का होते आहे. मग डाएट करतो, मग आलं काहीतरी कोणता तरी सण, मग खाल्लं, मग कोणतं तरी महालक्ष्मी, मग खाल्लं, मग गणपती, मग खाल्लं, मग दिवाळी, मग खाल्लं. नाही नंतर आता एक्सरसाइज करते ना, आता नाही खाणार. मग येते दिवाळी, मग येते दसरा, मग येते हे, मग होळी, मग हे ते पूर्ण वर्षभर सण चालू राहते. मग म्हणते की नाही दुसऱ्या दिवशी नाही खाणार, फक्त सणाच्या दिवशी खाईन. आणि सणाच्या दिवशी पुऱ्या 2-3 महिन्याचं गोड खाऊन टाकते. मग म्हणते मी मोठी कोण आहे. शट अप, मी मोठी नाहीये, मी बारीकच आहे. फक्त तुला वाटते नाही तुझा फक्त चेहराच बारीक आहे. पूर्ण मी पूर्णच बारीक आहे समजलं ना. डेबूजी दाखव, डेबूजी थोडीशी वाढली आता ढेपरी फक्त. इथं जमा होता है तुझं माझं प्रेम. तुझं दाढी करते दाढी. मेरे को बीमारी है भाऊ, मैं इसलिए मोटा हो रहा है. तेरे को कौन सा बीमारी है. आता रिझनच भेटलं की मी. तेरे को कौन सा बीमारी है. अरे यार सिरियसली यार, कमीत कमी मी झुंबा करते, काही ना काही करते, एक्सरसाइज. तू तर काहीच नाही करत. विचार करा एवढं वजन तुझ्या मांडीवर आहे. माझ्या एवढ्या अडचं मी पायावर हार घेऊन बसलेली आहे. तुझ्या मांडीवर वजन पण नाही आहे माझं. किती बदमाश आहे रे शशांक. मी पडत आहे खाली. मग तू बाहेर वजन होता आता का. किती म्हणजे लिमिट असते प्रत्येक गोष्टीची. माझ्याकडे पाहून नको बोलू, मी पप्पी घेऊन येईन तिकडे. तो सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है. सगळे लाड पुरवले जाते. आता थांब ना, म्हणतोच मी मम्मीला याला काही बनवू नको आणि काही द्यायची गरज. सासूबाई जे काही द्यायचं ना त्याच्यावर लिहून देत जा डब्यावर की फक्त शशांकसाठी आहे. जे तिच्यासाठी येते ते तेच खाते, जे माझ्यासाठी येते ते तेच खाते. मग म्हणते का तुम्ही मोठी का होता माझी पोरगी. माझी मम्मी म्हणत अशी मोठी का होत्या, तिला चांगला आहे उलट. काय चांगला आहे त्याच्यात. लोकांना वाटते प्रेग्नेंट आहे, कमेंट करते का वहिनी प्रेग्नेंट आहे का, प्रेग्नेंट आहे. वहिनी खाऊ मोठ्या झाल्या. गुप्ती खाशील आता, गुप्ती खाशील एक नालाय काही पण बोलते. आणि पहिल्या गोष्ट माहितीये का, लग्नाच्या आधी माझ्या घरी कोणाला विचारा, मला चहा प्यायची बिलकुल पण सवय नव्हती. मी बिलकुल चहा नव्हती. आता चहा पण आणि चहाची सवय मला याच्यामुळे लागली आहे. लग्न होऊन 1.5 वर्ष झाला आणि याच्यामुळे मी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर मी रोज काजू बदाम वगैरे 1 वाटी थोडं घेऊन खात होती आणि दूध पित होती. हे माझं होतं. आणि जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझं तर गायबच झालं. दूध सगळं गायब, काजू बदाम सगळं गायब. फक्त का गायब झालं. फक्त चहा. बरं चहा कोण बनवते. तू. मग कशाला पितं. नको ना. मग मला दुसरं ऑप्शन असं तर नाहीच आहे की बा, ऐकून घ्या असं तर नाहीच आहे की बा चहा बनवा लागत सगळ्यासाठी मग मी एकटीच दूध पिऊ का. स्वतः बनवत नाही, मी बनवतो. मला म्हणते माझ्यासाठी पण ठेव, ते सांग ना. अरे आता सगळं 2x मध्ये शूट झालं ना, आता कसं करू. नवीन चॅनल आहे तेवढं ऍडजस्ट करतात लोक. पहा काही नाही होत. मला नाही माहिती ते 2x मध्ये कधी झालं काय झालं. मी 1x मध्ये सेट केलं होतं, कॅमेरा असा केला आणि नंतर थोड्या वेळाने बघते तर ते 2x मध्ये होतं. कसं झालं मलाच नाही माहिती. जाऊ दे, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक बुराके.